ह्या पात्रांच्या मांडणीमुळे, यांच्या मूळ स्वभावामुळे पात्राच्या ही मालिका वेगळी ठरते. खरं तर लगीन घाई जरी असली तरी मी खुश नाहीये, कारण स्वीटीचं लग्न आहे. समाजात किंवा जितके प्रेक्षक ही मालिका बघत असतील तर त्यातल्या काही व्यक्ती डेफिनेटली अशा असतील की ज्यांना हिचं म्हणणं पटतंय. नमस्कार, मी अंकिता शिंदे. इट्स मज्जा मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज मी आली आहे आई आणि बाबा रिटायर होत आहे त्या मालिकेच्या सेटवर आणि सध्या माझ्यासोबत एक गोड कपल आहे. घरामध्ये लगीनघाई सुरू आहे स्वीटी आणि मकरंदच्या लग्नाची. तर काय सांगाल, मोठे दादा आणि वहिनी आहात, कसं आहे शूटिंग, कसं सुरू आहे? बेसिकली खूप छान सुरू आहे, मजा येते. म्हणजे प्रत्येक मालिकेमध्ये लगीनघाई हा एक समारंभ असतोच आणि ज्यामध्ये सगळे नट एन्जॉय करतात, कारण ऑल कॉम्बिनेशन सीन्स खूप असतात. कधी बरेचदा असं होतं की दोन दोन कलाकार शूट करत असतात, तर सगळे एकत्र आल्यानंतर मग जरा विचारांची देवाणघेवाण होते. एक ग्रुप म्हणून, एक काय म्हणतात, एक मोठी ॲक्टिव्हिटी म्हणून चॅनलपासून प्रोड्युसरपासून तर नटांपर्यंत सगळे एकत्र असतात आणि एक वेगळा एक जोश असतो माहोलमध्ये, असं मला वाटतं. सीमा, तुम्ही काय सांगाल, कारण तुमचं कॅरेक्टर हे थोडंसं विलिनिश किंवा जाऊबाईंना थोडंसं त्रास देणार सध्या तरी असं दिसतंय, काय सांगाल? खरं तर लगीन घाई जरी असली तरी मी खुश नाहीये, कारण स्वीटीचं लग्न आहे आणि सीमा आहे म्हटल्यावरती तिचे लाड जास्त होत आहेत, तिला वेगवेगळ्या गिफ्ट्स मिळतात, त्यामुळे ऑफकोर्स मी खुश नाहीये. पण स्वीटीने असं काय केलं की मग तिच्या जाऊबाई खुश होतील? ती काय करते ना, ती आईंच्या खूप पुढे पुढे करत राहते आणि आई सारखे तिला मिठ्या मारतायत, तिचं कौतुक करतायत, सो त्रास होणारच ना. अगदीच. पण स्वीटी हे कॅरेक्टर थोडंसं वेगळं आहे, म्हणजे मराठी मालिका आहे, त्यात थोडंसं अमराठी भाष्य आहे, तिची भाषा आहे अमराठी. पण काय सांगाल, पुढे मालिकेत काय पाहायला मिळणार? कारण आता ती सून म्हणून येणार आहे किल्लेदारांच्या घरी, तर काय असणार आहे, काय टर्न आणि ट्विस्ट आम्हाला पाहायला मिळणार आहे? खरं तर आत्ता मी असं काहीच सांगू शकत नाही किंवा रिव्हील नाही करू शकत ना पुढे काय होणार आहे. पण तिच्याबरोबर काम करताना मज्जा येते की काहीतरी वेगळं कॅरेक्टर आहे मराठी सिरियलमध्ये, हिंदी आणि त्यात आईची हिंदी, त्यामुळे मजा येते. पण तुमचं कॅरेक्टर हे वेगळं असल्याने तुमच्यामुळे काही ट्विस्ट येणार आहे का? सीमामुळे, सीमा काही बेसिकली करणार आहे का? हो, ऑफकोर्स ट्विस्ट आणि टर्न्स आहेतच, पण आता म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींवरून मी तमाशे किंवा राडे करते, तर ते बघायला मिळेलच तुम्हाला. नाही, मुळात काय ना, हे मला असं वाटतं अबाउट सीमाचं जे पात्र आहे, तर प्रत्येक डेली सोपमध्ये एखादी एक नॉर्मल विलन असते, पण पहिल्यांदा मला असं वाटतं की जेवढ्या मालिका मी केल्या त्यातली ही एकमेव मालिका वेगळी यासाठी ठरते, कारण ही विलनसुद्धा तिचं जे एक म्हणणं आहे, तर आय एम डॅम शुअर अबाउट इट की समाजात किंवा जितके प्रेक्षक ही मालिका बघत असतील तर त्यातल्या काही व्यक्ती डेफिनेटली अशा असतील की ज्यांना हिचं म्हणणं पटतंय, कारण हिच्या डिमांड्स कधीच चुकतायत असं नाही आहे. कारण मला असं वाटतं जॉईंट फॅमिलीमध्ये एखाद्या सुनेला जर वाटत असेल की आपलं एक स्वतंत्र वेगळं घर असावं, तर यात चुकीचं काहीच नाही आहे. आता हा काही ठिकाणी इमोशनल डिसिजन असतो, काही ठिकाणी प्रॅक्टिकल डिसिजन असतो. त्यामुळे सीमाच्या पात्राचं जे म्हणणं आहे की तर ती विलन आहे, पण खरं तर तिच्यासाठी किंवा तिच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी परिस्थिती ही जास्त मोठी विलन आहे. कारण जर सगळंच व्यवस्थित असतं आणि तिने घर मागितलं असतं तर आई बाबा पण म्हणाले असते की जा आणि राहा वेगळ्या घरामध्ये, पण तसं नाही आहे. हे एक इमोशनल कुटुंब आहे आणि ज्याच्यात एक प्रॅक्टिकल विचार करणारी स्त्री आहे, त्यामुळे तिच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत. जसं की तुम्ही विचारलात आता की स्वीटी, तर स्वीटीचं म्हणशील तर ती एक अशी अमराठी मुलगी आहे की जिने जॉईंट फॅमिली कधीच पाहिली नाही. त्यामुळे तिला असं आहे की तिला ती जॉईंट फॅमिली मिळाली आणि हिला उभं घालाय त्यात जॉईंट फॅमिलीचा. सो प्रत्येक स्वभावाचं प्रतिनिधित्व करणारी ही सगळी पात्रं आहेत, ज्याच्यामध्ये माझं एक पात्र आहे की जो आई आणि बायको यांच्यातला समतोल साधण्याचा प्रयत्न करणारा, जो की प्रत्येक पुरुष त्याच्या लेवलला कुठेतरी करत असतो, असं ते पात्र. आई बाबांची पात्र आहेत की जे आयुष्यभर त्यांचे पंख देऊन ऊब देत असतात, ताकद देत असतात पिल्लांना, तसं त्यांचं पात्र आहे. आणि मला असं वाटतं ह्याचमुळे, ह्या पात्रांच्या मांडणीमुळे, यांच्या मूळ स्वभावामुळे पात्राच्या ही मालिका वेगळी ठरते. अगदीच. पण तुमचं सुद्धा जे कॅरेक्टर आहे ते फार मच्छर आहे, समजूतदार आहे, म्हणजे बायकोचं मन सुद्धा राखतो तो आणि आईचं मन सुद्धा राखतो. पण यामध्ये सीमा आणि आईमध्ये कुठेतरी तुमची गोच्छी होते का, किंवा तुमचं सँडविच होतं का? प्रत्येक पुरुषाचं होतं असं मला वाटतं. हा, म्हणजे आई आणि बायको मध्ये जर कुठल्या पुरुषाचं सँडविच नाही झालं तर ती म्हणजे गोष्ट वेगळीच असेल असं मला वाटतं. आणि मला विचारशील ना, तर ह्यामध्ये आपल्या मराठी संस्कृतीमध्ये जॉईंट फॅमिली आणि एकत्र कुटुंब पद्धती किंवा आपापसामधले इमोशनल शेअरिंग
प्रत्येक कुटुंबामधलं. ह्यामुळेच एक म्हणजे काय म्हणतात, बायको आणि आईमध्ये जेवढा तो पिसला गेलेला असतो तितकंच त्याला त्या दोघींचा सपोर्टही असतो. आपण जसं म्हणतो की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते, खरं तर बघायला गेलं समीरच्या मागे 2-2 स्त्री आहेत. त्यामुळे तो आयुष्यात काय अचीव आणि कायमच मला असं वाटतं जॉईंट फॅमिली ज्यांच्या आहेत त्यांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने सुद्धा ना हे खूप छान असतं की काही शेअरिंग आपण बायकोबरोबर करू शकतो, काही शेअरिंग आपण फक्त आईबरोबर करू शकतो. त्यामुळे एका अर्थी त्याला ह्या गोष्टीची जाणीव आहे की इंटेन्शन चुकीचं नाही आहे, बोलण्याची पद्धत चुकीची आहे, बोलण्याचं टायमिंग चुकीचं आहे, व्यक्ती वाईट नाही आहे. आणि सेम आईच्या बाजूने आहे की तिचं जे म्हणणं ज्याचा तुला राग येतो तर तिचं इंटेन्शन चुकीचं नाही आहे. सो अशा वेळी कोणाला तरी बॅकफुटवर जावं लागतं आणि तो या घरातला कायम समीर आहे की ज्याला बॅकफुटवर जाऊन समजून घेऊन काम करावं लागतं. पण सीमा, तुमचं जे कॅरेक्टर आहे ना ते खरंच असं म्हणता नाही येणार की ते फक्त मालिकांमध्ये असतं. मे बी जॉईंट फॅमिलीमध्ये पण तसं असू शकतं. त्यामुळे तुम्हाला संमिश्र प्रतिक्रिया येत असतील आणि सोशल मीडियावर आपण पाहिलं तर पटकन कलाकारांना हल्ली ते कळतं प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया. तर तुम्ही किती त्या कमेंट्स वाचता आणि कशा प्रकारच्या तुम्हाला कमेंट्स आल्या आहेत? खरं तर मला खूप साऱ्या कमेंट्स येतात की खूप रिलेट होतं माझं कॅरेक्टर. कारण आजकाल आपण बघतो की बऱ्याच मुलींना सुनांना सेपरेट राहायचं असतं, म्हणजे जॉईंट फॅमिली नको असते. तर अशा ॲक्च्युली माझं एक आत्ताच एक एक्झाम्पल सांगते की माझी मी ऑनलाईन सलोनवाली बोलवली होती. तर ती आली आणि तिने जेव्हा मला बघितलं ती म्हटली तुम्ही ते सीमा किल्लेदार नाही. म्हटलं हो. म्हटली काय सांगू, सेम आमच्या घरामध्ये सेम ही स्टोरी. मी सीमा किल्लेदार आहे आणि आमची आई म्हणजे तुमची आई, आणि ते आम्हालाही सेपरेट राहायचं आहे, पण आमच्या घरामध्ये याच गोष्टींवरनं वाद होतात. त्यामुळे असं खूप साऱ्या चांगल्या प्रतिक्रिया येतात. पण कुठेतरी ही मालिकांना प्रत्येक एपिसोड नंतर किंवा आता रिसेंटली स्वीटीने काहीतरी बनवलेलं तेव्हा जे आईंनी केलं, खूप असं छान छान मेसेजेस आमच्यापर्यंत पोहोचतात, प्रेक्षकांपर्यंत पोहोचतात. त्यामुळे थँक्यू सो मच, खूप छान काम करते आणि असंच आमचं मनोरंजन करत राहा. पण जाता जाता प्रेक्षकांना काय सांगायला आवडेल का? निश्चितपणे सांगायला आवडेल की एक कुटुंबाचं भावनिक त्रिकोण बांधून धरणारी ही मालिका आहे. त्यामुळे मला असं वाटतं आमचा सगळ्यांचा प्रयत्न, कलाकार म्हणून, प्रोड्युसर म्हणून, मेकर म्हणून, स्टार प्रवाहाची टीम म्हणून सगळ्यांच्या वतीनं मी हे सांगतो की आमचा प्रयत्न हाच आहे, सगळ्यांच्याच वतीनं की आमचा प्रयत्न हाच आहे की आम्ही ते मांडावं जे तुमचे प्रॉब्लेम तुमच्या घरातले, त्याचं कळत नकळत का होईना सोल्युशन आमच्या मालिकेतून तुमच्यापर्यंत पोहोचावं. थँक्यू सो मच. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.